कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। मुंबई गोवा महामार्गाच्या कामावरून रायगडमध्ये पुन्हा राजकीय वातावरण तापलंय। महामार्गाचं 95% काम पूर्ण झाल्याचा दावा करणाऱ्यांना मनसेचे रोहा तालुकाध्यक्ष साईनाथ धुळे यांनी टोला लगावलाय। नागोठणे परिसरात मोठमोठे खड्डे, बंद पूल आणि अपूर्ण काम असताना 95% काम पूर्ण झालं कसं, असा सवाल धुळे यांनी उपस्थित केला। भाजप नेते वैभव खेडेकर यांच्या भूमिकेवर देखील त्यांनी टीका केली। राज ठाकरे यांच्या रायगड दौऱ्यामुळे काहींच्या पोटदुखीला सुरुवात झाल्याची बोचरी टीका धुळे यांनी केली। महामार्गावर दररोज हजारो प्रवासी आणि अवजड वाहनांची वर्दळ असताना रस्त्याची दुरावस्था कायम असल्याने प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। कागदावरची टक्केवारी नव्हे तर प्रत्यक्षात प्रवाशांना सुरक्षित आणि खड्डेमुक्त प्रवास मिळतोय का, हे महत्त्वाचं असल्याचं साईनाथ धुळे यांनी म्हटलंय। नमस्कार, जय महाराष्ट्र। मी साईनाथ धुळे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा रोहा तालुका अध्यक्ष। मी आज उभा आहे नागोठण्याच्या मुख्य ठिकाणी। आता इथूनच मुंबई गोवा हायवेवर मी उभा आहे। काही लोक म्हणत आहेत की 95 ते 97% काम पूर्ण झालं आहे। हे मला दाखवायची आज वेळ आलेली आहे। तुम्ही जर बघाल, हा नागोठणे येथील ब्रिज, हा ब्रिज जून महिन्यामध्ये चालू झाला। जून महिन्यामध्ये हा ब्रिज त्यांनी चालू केला आणि लगेच पहिल्या पावसातच हा ब्रिज त्यांना बंद करायची वेळ आली। ते कशामुळे आली? तुम्ही जर म्हणताय 95 ते 97% काम पूर्ण झालं असेल, तर मग हा ब्रिज तुम्हाला आज बघा ना, या ब्रिजची काय अवस्था आहे। हा ब्रिज बंद करून टाकला, बंद केला। एक महिन्याच्या पावसामध्ये यांनी हा ब्रिज बंद केलेला आहे। हे 4 महिने जर पाऊस पडला तर या ब्रिजची काय अवस्था होईल। आणि ज्या वेळेला या ब्रिजला तडा गेला त्यावेळेला मी पहिलाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आवाज उठवला। त्यानंतर हा ब्रिज यांनी बंद केला। यांच्या निदर्शनास आले, यांची दिल्लीवरून एक टीम आली होती। त्या टीमने देखील पाहणी केली आणि त्या टीमने देखील सांगितलं की हा ब्रिज बंद करण्यात यावा म्हणून, आणि हा ब्रिज आतापर्यंत बंद आहे। तर तुम्ही जर बोलताय 95 ते 97% काम पूर्ण झालं, हे कोणतं काम आहे हे आम्हाला एकदा दाखवा। आम्हाला लोकांना, रायगडच्या लोकांना हे दाखवा। इतर जर तुम्ही बघितलं तर कोलाडपर्यंत जर तुम्ही गेला तर अनेक ब्रिज, अनेक रस्ते, अनेक खड्डेमय झालेले, खड्डेमय म्हणजे पूर्ण खड्डेमय। आणि हा नवीन रस्ता झालेला असं कोणी बोलू शकत नाही। आम्ही यावर एक ठाम सांगतो की 50% देखील काम पूर्ण झालेलं नाही। माझी एक नम्र विनंती आहे की वैभवजी खेडेकर यांनी यावं। मी त्यांना स्वतः नागोठण्यातील सर्व रस्ते दाखवील, खड्डे दाखवील, ब्रिजेस दाखवील, तडे गेलेले दाखवील। कुठल्याही ब्रिजेसवर कुठले बॅरिकेड नाही आहे, काही नाही आहे। एकदम अतिशय निकृष्ट दर्जाचं काम या मुंबई गोवा महामार्गाचं झालेलं आहे। एवढंच बोलून थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।